नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या आध्यात्मिक प्रवासात. जर जगात कोणी असा असेल जो विनाश करतो पण वाचवण्यासाठी, जो रागावतो पण प्रेमासाठी, जो स्मशानात राहतो पण संपूर्ण विश्व चालवतो, तो म्हणजे शिव. आज आपण जाणून घेणार आहोत शिव म्हणजे कोण, शिव इतके वेगळे का आहेत आणि शिवांचे जीवन आपल्याला काय शिकवते. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी तुम्हाला एक असे सत्य कळेल जे तुमचं आयुष्य बदलू शकते. शिव म्हणजे कोण? शिव हे फक्त देव नाहीत, ते एक शक्ती आहेत, ते एक तत्व आहेत, ते एक अवस्था आहेत. शिव म्हणजे शांतता, विनाश, पुन्हा निर्माण, संतुलन. शिव म्हणजे शून्य आणि शिव म्हणजे अनंत. शिव बाकी देवापेक्षा खूप वेगळे आहेत, कारण ते राजासारखे राहत नाहीत, ते दागिने घालत नाहीत, ते सिंहासनावर बसत नाहीत, तर ते स्मशानात राहतात, राख लावतात, गंभीर ध्यान करतात. याचा अर्थ काय? जीवन तात्पुरते आहे, अहंकार निरर्थक आहे, शेवटी सर्व काही माती आहे. शिवांचा जन्म नाही झाला, कारण ते जन्म आणि मृत्यूच्या पलीकडे आहेत, अजन्मे आहेत. ते सुरुवात आहेत, तेच शेवट आहेत. शिव आपल्याला शिकवतात, तुम्ही शरीर नाही, तुम्ही आत्मा आहात. शिव म्हणजे फक्त तपस्या नाही, शिव म्हणजे प्रेम देखील आहे. शिवांनी प्रेम स्वीकारलं, संबंध स्वीकारले, कुटुंब स्वीकारलं. यातून शिकवलं, आध्यात्मिक असणे म्हणजे जग सोडणं असं नाही. प्रेम आणि ध्यान दोन्ही शक्य आहे. जेव्हा अन्याय वाढतो, जेव्हा संतुलन बिघडते, तेव्हा शिव रौद्र रूप घेतात. पण त्यांचा राग स्वार्थासाठी नसतो, तो संरक्षणासाठी असतो. यातून शिकवलं, चुकीवर शांत बसू नका, पण रागावर नियंत्रण ठेवा. शिवांनी विष पिलं जग वाचवण्यासाठी. याचा अर्थ जीवनात कधीकधी दुःख स्वीकारावं लागतं, मोठं बनण्यासाठी त्याग करावा लागतो. शिव म्हणजे ध्यान. ते शांत बसतात, डोळे बंद करतात, विश्वाशी जोडले जातात. आजच्या काळात तणाव, चिंता, भीती यावर उपाय म्हणजे शिवांसारखी शांतता. शिवांचे प्रतीक काय सांगतात? चंद्र, मन शांत ठेवा. गंगा, विचार स्वच्छ ठेवा. साप, भीतीवर नियंत्रण ठेवा. त्रिशूल, मन, शरीर, आत्मा संतुलन. शिव स्मशानात राहतात, कारण मृत्यू सत्य आहे, जीवन तात्पुरते आहे, अहंकार व्यर्थ आहे. शिवांचे जीवन आपल्याला काय शिकवते? साधेपणा, संतुलन, संयम, प्रेम, शक्ती आणि त्याग. आजच्या काळात शिव का महत्त्वाचे आहेत? आज लोक तणावात आहेत, लोक स्पर्धेत आहेत, लोक शांत नाहीत. शिव शिकवतात, स्वतःला ओळखा, शांत रहा, योग्य वेळी शक्ती वापरा. शिव म्हणतात, तू घाबरू नकोस, तू एकटा नाहीस, तू शक्तिशाली आहेस. शिव बाहेर नाहीत, शिव आपल्या आत आहेत. जेव्हा तू शांत होतोस, तू प्रामाणिक राहतोस, तू भीती सोडतोस, तेव्हा तू शिव बनतोस. कधी आयुष्यात अंधार येईल, लोक सोडून जातील, स्वप्न तुटतील, तेव्हा लक्षात ठेव, राखेतूनही जीवन उगवतं. शिव कधी हार मानत नाहीत, म्हणून तू पण हार मानू नकोस. जर तुम्हाला कधी वाटलं कोणी समजत नाही, तर शांत बसा, डोळे बंद करा आणि मनात म्हणा, ओम नमः शिवाय. आणि बघा, भीती कमी होईल, मन शांत होईल, कारण शिव विनाश नाही, शिव नवीन सुरुवात आहेत. जर तुम्हाला शिवांवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, कमेंटमध्ये लिहा हर हर महादेव
आणि हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा ज्याला आज ताकद हवी आहे. ओम नमः शिवाय.